नमस्कार मित्रांनो. पाँचों उंगलियां घी में और सिर कढाई में. अशा प्रकारची एक म्हण हिंदीमध्ये आहे. अगदी तशाच प्रकारचा कालावधी हा तूळ राशीसाठी चालू आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा कालावधी चालू राहणार आहे. कारणही त्याला तसंच आहे. तुमच्या राशीच्या भाग्यस्थानामध्ये गुरु जो आहे तो भ्रमण करतो आहे. रवी, मंगळ, बुध, शुक्र हे चारही ग्रह तृतीय स्थानामध्ये भ्रमण करत आहेत. जानेवारीच्या महिन्यामध्ये ते तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये येणार आहेत. अर्थात गेल्या जवळ-जवळ 10-15 दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह होता. फिरणं वगैरे जास्त होतं. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातावेगळी केलेली असेल. महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा घेतलेले असेल आणि तुमच्यातला जो दमखम आहे हा जबरदस्त रीतीने बाहेर दिसला असेल लोकांना. मानसिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही आतूनच स्वतःला स्ट्राँग फील करत असाल. अर्थात ही जी गोष्ट आहे ही गोष्ट सुद्धा जानेवारीमध्ये चालू राहील. महत्त्वाचं म्हणजे जे घेतलेले तुम्ही निर्णय आहेत ते अगदी सहजपणे आणि परफेक्ट तुमचे राहणार आहेत. अचूकपणे तुम्ही ते इम्प्लिमेंट करणार आहात आणि त्याचे रिझल्टसुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला मिळणार आहेत. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये नवीन जागा घेणं, घर घेणं किंवा ऑफिस वगैरे घेणं अशा प्रकारचे सुद्धा काही चांगले अनुभव किंवा चांगल्या संधी तुमच्या समोर येणार आहेत आणि त्या शुभफलदायी अशाच असणाऱ्या तुम्ही प्रत्यक्षपणे ते इम्प्लिमेंटसुद्धा करणार आहात. जानेवारीमध्ये महिन्यामध्ये आणखी काय घडामोडी होणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र हा तुमच्या तृतीयामध्ये भ्रमण करतो आहे. तृतीय स्थानात भ्रमण करतो आहे. दिनांक 12 तारखेला हा तुमच्या चतुर्थात येणार आहे. राशीच्या षष्ठ स्थानात शनी नेप्च्यून आहे. राशीच्या षष्ठेश गुरु हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे हा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. परंतु ही जी धावपळ असेल किंवा ही जी दगदग तुम्ही कराल ती तुमच्या फ्युचरसाठी अतिशय उत्तम असणार आहे. तर जोरदारपणे कामाला लागा. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल आणि ते प्रत्यक्षपणे इम्प्लिमेंट करण्याची ताकदसुद्धा तुमच्यामध्ये असेल. एक वेगळ्याच प्रकारची शक्ती, एक वेगळ्याच प्रकारचा जुनून हा तुमच्यामध्ये दिसून येणार आहे. या अनुयोगाचा का विचार करायचा झाला तर जो गुरु भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे हा तुम्हाला संपूर्णपणे भाग्याची साथ देणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे काळजी करू नका. तुमच्या अपेक्षे अनुरूपच गोष्टी होणार आहेत. फक्त निर्णय व्यवस्थितपणे घ्या, जेणेकरून ग्रहांची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभणार आहे. इथे एकच गोष्ट सांगावीशी वाटते की आपण बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह होतो. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि शरीराचा परिणाम थोड्याफार प्रमाणात त्रासदायक होऊ शकतो. अर्थात फारसा मोठा परिणाम होणार नाही शारीरिकतेवरती, परंतु गोष्टी मात्र तुमच्या फेवरमध्ये होणार आहेत एवढं मात्र निश्चित. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, हा मंगळ तुमच्या तृतीयातून चतुर्थात येणार आहे. राशीचा पंचमेश शनी हा तुमच्या पंचम स्थानातून हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तो सध्या मार्गी आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र हा सुद्धा तुमच्या तृतीयातून चतुर्थात येईल दिनांक 12 तारखेला. राशीचा जो लाभेश आहे रवी हा सुद्धा तुमच्या तृतीयातून चतुर्थात येणार आहे. एकंदरीतच या सर्व ग्रहयोगांबद्दल एकंदरीत विचार करायचा झाला, काळजी करू नका. हे सर्व ग्रह तुम्हाला आर्थिक लाभ देण्याकरता जणू काही तयार आहेत. अशाच प्रकारचा तुम्हाला अनुभव येईल. केलेल्या गोष्टींचं तुम्हाला उत्तम जे लाभ आहेत ते मिळणार आहे. तुम्ही केलेली गुंतवणूक अगदी अचूक ठरणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करा. जी तुम्ही लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करा त्याचे काही चांगले आउटपुट तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. एक गोष्ट मात्र निश्चित की या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे मोठे त्रास तुम्हाला होणार नाहीत. काळजी करू नका. इन्व्हेस्टमेंट मात्र तुम्ही नक्कीच करणार आहात आणि ते पुढे जाऊन तुम्हाला लाभदायी सुद्धा होणार आहे. घरगुती मामल्यामध्ये सांगायचं झालं की ज्याला आपण फॅमिली हॅपीनेस म्हणतो, या गोष्टीमध्ये सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाची आणि उत्तम अशा प्रकारची गोष्ट म्हणजे तुम्ही या संपूर्ण महिन्यामध्ये जर का तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल, नवीन ऑफिस घ्यायचं असेल, जागा घ्यायची असेल, त्या संदर्भात तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी वगैरे मिळणार आहेत. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि त्याचा तुम्ही उत्तम लाभसुद्धा घेणार आहात. अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं की सुरुवातीचे जवळ-जवळ 16-17 दिवस आहेत, त्या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या सर्व गोष्टी तुम्ही करणार आहात आणि नवीन जर का तुम्हाला वास्तू घ्यायची असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही निर्णय या महिन्यामध्येच घेणार आहात आणि ते सुद्धा अचूक असणार आहे. काळजी करू नका. फक्त इथे एकच गोष्ट आहे की रवी आणि मंगळ हे जे 2 ग्रह आहेत ते तुमच्या चतुर्थात येणार आहेत. त्याच्याबरोबर बुध आणि शुक्र सुद्धा येणार आहेत. पण तो रवी आणि मंगळ हे 2 पुरुष ग्रह, उष्ण प्रकृतीचे ग्रह तुमच्या चतुर्थात आल्यामुळे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर छोट्या-मोठ्या प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील.
घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्यासुद्धा आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. मात्र घरातलं वातावरण उत्तम राहील आणि वास्तूचे जे मी मगाशी सांगितलं त्या संदर्भात निश्चितपणे तुम्ही काहीतरी निर्णय घ्याल आणि तुमची स्वतःची वास्तू वगैरे होणं, अशा प्रकारचे काही योग या दरम्यान निश्चितच तयार होत आहेत. यानंतर लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर राशीच्या पंचम स्थानामध्ये राहू भ्रमण जो राहू आहे तो भ्रमण करतोय आणि राशीचा जो पंचमेश आहे शनी हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करत आहे. काळजी करू नका. जर तुम्ही म्हणायचं रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा हा कालावधी चांगला राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. आणि जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगायचं झालं तर तुम्ही जी काही तयारी केलेली असेल, जे काही एफर्ट घेतलेले असेल, त्याचं तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला आउटपुट निश्चित मिळेल. संपूर्ण जानेवारी महिना हा तुमच्या फेवरमध्ये असणार आहे. काळजी करू नका. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सगळ्यात महत्त्वपूर्ण वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मंगळ, हा मंगळ तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. जवळजवळ 16, 17, 18 तारखेनंतर हा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये येणार आहे. तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्याबरोबरचे तुमचे नातेसंबंध अतिशय उत्तम, सुमधुर अशा प्रकारचे दिसणार आहेत. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं, चांगला टाईम स्पेंड करणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच येणार आहेत. साधारण 18-20 तारखेनंतर थोडंफार वैवाहिक जोडीदाराबरोबर चहाच्या कपातले वादळ ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे काही छोटे-मोठे अनुभव आहेत. तसं त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाही. त्या संदर्भात काळजी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. आता सुद्धा गेल्या जवळ-जवळ 15 दिवसामध्ये तुम्हाला तसा अनुभव आलेला असेल. तुम्हाला करिअरच्या संदर्भामध्ये काही चांगल्या अपॉर्च्युनिटी या दरम्यान निश्चितच मिळतील. जरूर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे, हा तुमच्यासाठीच आहे. तुम्ही एखादं काम करावं आणि ते पूर्णत्वाला जावं. तुम्ही एखादा निर्णय घ्यावा आणि तो अचूक व्हावा. अशाच प्रकारचे अनुभव आणि अशाच प्रकारची मानसिकता तुमच्यामध्ये दिसणार आहे, की ज्यामधून आत्मविश्वास हा जबरदस्त उफाळून येईल. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव किंवा परिणाम. दिनांक 1 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, हा नेपच्यून तुमच्या तृतीयात भ्रमण करणाऱ्या बुधाशी केंद्रयोग करेल. महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. रवी आणि शनीची जी युती रवी आणि शुक्राची जी युती आहे, ही सुद्धा तुमच्या तृतीयात होणार आहे. ही युती अतिशय महत्त्वपूर्ण राहील, अत्यंत शुभफलदायी राहणार आहे. काही चांगले लाभ तुम्हाला या दरम्यान मिळणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेणार आहात आणि तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह सुद्धा असणार आहात. मित्रपरिवारावर भेटीगाठी होते किंवा त्यांच्याकडून तुम्हाला चांगले काही सल्ले सुद्धा मिळतील. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. दिनांक 8 तारखेला मंगळ आणि शुक्राची जी युती आहे ही तुमच्या तृतीयात होणार आहे. ही युती तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण असणार आहे. काही चांगली कामं, काही शुभफलदायी अशा प्रकारची कामं तुम्ही या दरम्यान करू शकाल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय उत्तम असणार आहेत. पार्टनरशिपमध्ये जर का तुम्हाला काही गोष्टी करायच्या असेल, व्यवहार करायचे असेल, ते सुद्धा तुम्ही या दरम्यान जरूर करू शकता. दिनांक 9 तारखेला रवी आणि मंगळाची युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. ही युती महत्त्वपूर्ण राहील. यामध्ये तुमची जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा यामुळे काहीतरी नवीन करण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल आणि त्या संदर्भातले काही निर्णय सुद्धा तुम्ही घेऊ शकाल, की जे भविष्यात तुमच्यासाठी अचूक ठरणार आहेत. काळजी करू नका. मात्र एक गोष्ट निश्चित, या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला गुरु आणि मंगळाचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. गुरु जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याच्यावर तुमच्या तृतीयातला जो मंगळ आहे हा प्रतियोग करणार आहे. या दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. तुमचे अंदाज थोडेफार चुकू शकतील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोणयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, त्याबरोबर तुमच्या अष्टमातला जो हर्षल आहे हा त्रिकोणयोग करणार आहे. हा त्रिकोणयोग अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय शुभफलदायी अशाच प्रकारचा असणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल, की जी भविष्यात जाऊन तुमच्यासाठी उत्तम किंवा लाभदायी ठरणार आहे. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला बुध आणि मंगळाची युती तुमच्या चतुर्थात होणार आहे. घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे थोडेफार वादविवाद होऊ शकतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. काळजी करू नका. दिनांक 19 आणि 20 हे जे 2 दिवस, हे दोन्ही दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहतील. खास करून अष्टमातला जो हर्षल आहे त्याच्याबरोबर चतुर्थातील जे मंगळ बुध आहेत हे त्रिकोणयोग करणार आहेत. काही चुणूकदार कल्पना तुम्हाला सुचू शकतील. जर तुम्ही कुठल्याही कामाच्या निमित्त स्ट्रेसमध्ये असाल तर त्या संदर्भातून बाहेर येण्याकरता कोणते मार्ग निवडायला हवे
अशा संदर्भातले काही महत्त्वपूर्ण तुम्हाला इंट्युशन्स येतील, अंतःप्रेरणा ज्याला आपण म्हणतो त्या येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय तुम्ही या दरम्यान घेऊ शकाल. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती दिनांक 3 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ते 18 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं. त्यामुळे आपण थोडेसे जास्त भावनाशील होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकण्याची शक्यता जास्त असते. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी जर तुम्ही घेतलात, तर अर्थातच या संपूर्ण महिना हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.